घ्या ना, घ्या घ्या. नाही सुनबाई, पाणी पिणार नाहीत ते. नाही म्हणजे पाहुण्यांचा आदरातिथ्य करणं हा आपला कुळाचारच आहे. पण लेकीला मूल झाल्याशिवाय बाप लेकीच्या सासरी खाणं सोडा पाणी सुद्धा पित नाही, अशी रीतच आहे ना. तेव्हा तुझ्या आप्पांच्या घशाला कोरड पडली असेल, त्यांना तहान लागली असेल तरी ते पाणी पिणार नाही. सखू अगं अगं रीतच आहे अशी. बरं का सखू, तुझे आप्पा तुला माहेरी न्यायला आलेत. जाऊ मी? मग पाठवणार आहात मला? ईश, अगं मी कुठे नाही म्हंटल. पण बाळा, न्याहारी केलीस का तू? माहेरी जायचं असेल ना तर त्याच्या आधी न्याहारी करायची. आणि तुझ्या आप्पांनी एवढी तुझ्या आवडीची शेवयाची खीर आणलीये, ती कोण खाणार? आपणना तहान लागली तरी ते गोड पाणी सुद्धा घेऊ शकत नाहीयेत आणि मी खीर खाऊन जायचंय. यमुने, सखूला घेऊन जा आणि तिला पोटभर खीर खाऊ घाल. खीर खाऊनच मग ती माहेरी जाईल. हो सखू चल, खिरीसोबत अजून काही हवं असेल तर तेही वाढते तुला. चल. चल सखू. जा जा, न्याहारी कर. सखू बस इथे. अगं बस 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 बस. हा काकू, सखूला खीर द्या बघू. तिच्या आप्पांनी आणलीये. नको नको मला. प्रीतीमुळे माझ्या आप्पांना तहान लागलेली असतानाही इथल्या पाण्याचा एक थेंबही घेता येणार नाहीये आणि मी खीर खाऊ? नको मला. ते मला काही सांगू नकोस. रमाईनं सांगितलंय ना, मग खायची. नको. आप्पा उपाशी असताना माझ्या घशाखाली घास कसा उतरेल? यमुने, काय ते ठरवा रे तुम्ही आधी. ठरवायचं काय आहे? सांगितलं ना, द्या तिला. आणि काय ग, रमाई सांगेल त्याच्या अगदी विरुद्धच वागायचं हे ठरवलंयस का? मुक्काट्यानं खा. माहेरी जायचंय ना,